उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्ता आणि मुंबईला येणाऱ्या आंदोलनकर्त्याचा मुलाहाजा ठेवणार नाही, हे कायद्याचं राज्य आहे आणि ओबीसीतनं आरक्षण देणार नाही असं काहीतरी ते मूर्खासारखं बरळले आहेत। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिकलेला, कायदा माहीत नसलेला अडाणी मुख्यमंत्री आम्हाला उपमुख्यमंत्री मिळालाय। आमचं असं म्हणणं आहे की आम्ही यांच्या या अजित पवारांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही। आता संख्या वाढेल, मुंबईला आम्ही धडकणारच आहोत आणि अजित पवारांच्या नाकावर टिचून मराठा हा ओबीसी मधून आरक्षण घेणार। ओबीसीची व्याख्या या अडाणी उपमुख्यमंत्र्याला कळत नाही। ज्या मुंबईला आम्ही निघालोय ना आणि ज्याच्यापासून तुम्ही लांब पळताय ते ईडीचं ऑफिस सुद्धा मुंबईलाच आहे। एकदा ह्या लाखोच्या मोर्चामध्ये काही हजारोची माणसं ईडीच्या ऑफिसला जाऊन विचारणार आहेत की अजित पवार आणि त्यांच्या कंपनीमधल्या लोकांच्या ईडीच्या किशेच्या चौकशी का थांबल्या, याची सुद्धा गोष्ट महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। आणि असं झालं तरच कायद्याच्या राज्याची संकल्पना जी अजित पवारांना मान्य आहे ती खरी आकाराला येईल।